अमरावतीत दर्यापूर तालुक्यात वडनेर गंगाई येथे अंगणवाडी समोरील मैदानावर मंदिर व सभागृह बांधकामावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या वादाला नव्याने उधाण आले आहे। शासकीय अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेले प्लेग्राऊंडच्या जागेवर राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या निधीतून मंदिर व सभागृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर बांधकामाला सुरुवात झाली। मात्र हीच जागा लहान मुलाच्या खेळण्यासाठी एकमेव असल्याचा दावा करत स्थानिक मुस्लिम समाजाने या कामाला विरोध दर्शवला। त्यामुळे दोन्ही गटात आमने-सामने येत परिस्थिती तणावपूर्ण बनली। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवली। पुढील वाद टाळण्यासाठी दोन्ही गटाच्या प्रतिनिधींना येवदा पोलीस ठाण्यात बोलावून चर्चेद्वारे तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। या दरम्यान या प्रकारावर प्रतिक्रिया देताना डॉक्टर अनिल बोंडे यांनी मंदिर परिसरात अडथळे निर्माण होऊ नयेत म्हणून संरक्षण भिंतीचे काम सुरू असल्याचे सांगितले। काही जणांनी महिलांना पुढे करून काम थांबवायचा प्रयत्न केल्याचा आरोप करत शासकीय कामाला अडथळा आणण्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे केली। सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले। या दरम्यान या संवेदनशील प्रकरणात प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। रिपोर्टर सागर डोंगरे, अमरावती। वडनेर गंगाई येथे हनुमान मंदिराच्या परिसराला संरक्षण भिंत बांधण्याचं काम माझ्या खासदार निधीच्या माध्यमातून होते आहे आणि ती जागा संपूर्णतः हनुमान मंदिराची आहे आणि संरक्षक भिंतच यासाठी बांधले जाते आहे की मुस्लिम लोक त्या हनुमान मंदिराच्या तिथे डिस्टर्बन्स करायचे, अडथळा करायचे आणि त्यामुळं समाजामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता होती। अवैध कामं तिथे होऊ नये यासाठी हा निधी होता। परंतु दुर्दैवाने काही मुसलमानांनी, आजूबाजूच्या मुसलमानांनी महिलांना पुढे करून ते काम थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे। कोणीतरी कोर्टातही गेलं होतं, कोर्टातूनही त्यांना वापस पाठवण्यात आलं। आता माझी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना माझी विनंती आहे की ताबडतोब सरकारी कामात अडथळा केला म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि ते काम पूर्ण कायदेशीर असल्यामुळं तातडीनं पूर्ण करावं। असे जर कोणी येत असतील आणि सरकारी कामात अडथळा करत असतील आणि त्याला जर घाबरून थांबणार असेल तर मग ते योग्य होणार नाही आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने त्या लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी ही माझी मागणी आहे।